आजकालच्या डॉक्टर्सना काही सांगतात, लहान बाळाला हे देऊ नका, ते देऊ नका, मध देऊ नका, धुरी देऊ नका, हे करू नका, ते करू नका. आमच्या वेळेला असं काही नव्हतं, तरी आमची मुलं मोठी झाली ना, असं बऱ्याच लोकांना वाटतं. कमेंट्स मध्ये लोक तसं लिहितात. एक काम करा, घरी जाऊन तुमच्या आजोबांना पंजोबांना विचारा, त्यांना किती मुलं होती, किती भावंड होती. 10, 12, 15 इतकी असायची ना. मग त्यांना हे पण विचारा की त्यातील किती मुलं शिल्लक राहायची. कमीत कमी 3-4 लहान मुलाचा मृत्यू व्हायचा, काही घरात त्याहूनही जास्त. 1950च्या आसपास इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे एका वर्षातील आतील असणाऱ्या बाळांचा मृत्यू दर जवळपास 200 होता. म्हणजे 1000 मध्ये 200 मुलांचा मृत्यू व्हायचा. किती? 200. आणि आज 2026 मध्ये हा आकडा जवळपास 22 वर आलेला. फरक दिसतोय? 10 पटीने फरक आहे. मग जर जुन्या पद्धती सगळ्यात परफेक्ट होत्या तर एवढी मुलं का दगावायची बरं? कधी याचा विचार केलाय की या इम्प्रुव्हमेंट मागे कोणती जादू नाहीये. मॉडर्न मेडिकल सायन्स इव्हॉल्व्ह झालाय म्हणून हा फरक पडलेला आहे. तुम्हाला अजून काही उदाहरणे सांगतो. पूर्वी सतीप्रथा खूप महत्वाची मानली जायची, मग ते का बंद झाली? एवढी जुनी प्रथा राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी का थांबवली? कारण ती चुकीची होती. पूर्वी महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मग ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण का सुरू केलं? पूर्वी बालविवाह नॉर्मल मानला जायचा, तोही बंद झाला. म्हणजे प्रत्येक जुनी गोष्ट बरोबर असतेच असं नाही. समाज इव्हॉल्व्ह होतो, सायन्स इव्हॉल्व्ह होतं आणि मेडिसिन इव्हॉल्व्ह होतं. पूर्वी लोक आजारी पडले की बंधुभावांकडे जायचे. आज जातात का? हा, काही लोक जातात ना. त्यांच्यासोबत काय होते माहिती आहे तुम्हाला? 2026 मध्ये आपण जगत आहोत. युटिलाइज युअर ब्रेन. सायंटिफिक डाटा बघा. आम्ही पेडियाट्रिशियन्स उगाच तुम्हाला ओरडून सांगत नाही की हे करू नका, ते करू नका. त्यामागे कारण असतं. आम्हाला माहिती आहे की छोट्या छोट्या चुकींमुळे न्यूबॉर्नला किती मोठा त्रास होऊ शकतो. आणि ऑनेस्टली सांगतो, जर तुम्ही चुकीच्या गोष्टी केल्या तर फायदा आम्हा डॉक्टरांचा आहे, कारण इव्हेंच्युअली पेशंटना आमच्याकडेच येणार आहे. पण आम्ही तसा विचार करत असतो का? नाही. कारण तुम्हाला तुमचं बाळ जितकं इम्पॉर्टंट वाटतं तितकंच ते आमच्यासाठी असतं. कारण आम्ही पेडियाट्रिशियन्स लहान मुलांशी इमोशनली कनेक्ट होतो, म्हणून तुम्हाला रागवतो, समजावतो. तर प्लीज कोणतीही गोष्ट ब्लाइंडली फॉलो करू नका. ट्रॅडिशनचा रिस्पेक्ट करा, पण सायन्स इग्नोर करू नका. बिकॉज सायन्स इज नॉट अगेन्स्ट द कल्चर, बट इट इज अगेन्स्ट द प्रिव्हेंटेबल डिसीजेस अँड डेथ्स. आणि हा व्हिडिओ नवीन पेरेंट्स पर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा. थँक्यू.